Welcome to SP Education channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र याचा अतिशय लेटेस्ट क्वेश्चन पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या लेटेस्ट क्वेश्चन पेपर्सच्या ऑल सब्जेक्टच्या व्हिडिओज आणि अतिशय इम्पॉर्टंट अशा व्हिडिओज मी याआधी चॅनलवरती अपलोड करून ठेवलेले आहेत. मेमरी ड्रॉइंगसाठी ह्युमन फिगर्स अतिशय सोप्या पद्धतीने कशा काढता येतील याच्या देखील व्हिडिओ मी याआधीच अपलोड करून ठेवलेले आहेत. ऑल सब्जेक्टच्या केल्या आहेत. जसे की तुमचा फर्स्ट पेपर आहे स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्र. सेकंड पेपर हाच मी जो आता तुम्हाला इथे दाखवणार आहे तो मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र. थर्ड पेपर तुमचा जो आहे तो डिझाईन म्हणजे संकल्पचित्र किंवा नक्षीकाम. आणि तुमचा फोर्थ पेपर जो आहे तो प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती, घन भूमिती आणि अक्षरलेखन. या सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करून ठेवलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर मी जशा नवीन नवीन व्हिडिओ लेटेस्ट अपलोड करत राहील त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र याचा पेपर पॅटर्न नेमका कसा येणार आहे, पेपरला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत, हे संपूर्ण व्यवस्थित माहिती आपण पाहणार आहोत. इंटरमिजिएट ग्रेड एक्झामला A, B, C ग्रेड मिळाल्यानंतर नेमके तुम्हाला किती एक्स्ट्रा मार्क्स 10th ला मिळणार आहेत, कोणत्या बोर्डला CBSE बोर्ड, SSC बोर्ड तुम्हाला मार्क दिले जातात का, कशा प्रकारे मार्क दिले जातात याची व्हिडिओ देखील मी चॅनलवरती आधीच अपलोड करून ठेवलेली आहे. ती देखील तुम्ही नक्की पहा. त्याचप्रमाणे एलिमेंटरीच्या सुद्धा सगळ्या व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत. त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओ माझ्या पाहून घ्या. वेळ नसेल तरी फास्ट स्पीड करून पाहून घ्या. प्लेन जॉमेट्रीची देखील व्हिडिओ अपलोड केलेली आहे. त्याचा देखील पेपर मी क्वेश्चन पेपर अपलोड केलेला आहे. आता आपण या पेपरला सुरुवात करूया. मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र याचे विषय फक्त सांगणार नाही तर तुम्हाला ड्रॉइंग कसं काढता येणार आहे त्याची आयडिया येण्यासाठी मी समोर तुम्हाला ड्रॉइंग दाखवणार देखील आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या शेवटी मी काही अशा इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला सांगणार आहे की त्याने तुम्हाला 100% A ग्रेड मिळण्यासाठी मदत होणार आहे. आता आपण पेपरला सुरुवात करूया. पेपर तुम्हाला नेमका कसा येतो पहा. इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून, मराठी मिडियमच्या मुलांसाठी मराठीतून, उर्दू, हिंदी ह्या चारही लँग्वेजमधून तुम्हाला पेपर येतो हे तुम्हाला माहित आहे. किंवा माहिती नसेल तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. पेपर सगळ्यांना रीड करता येणार आहे. तुम्ही कोणत्याही मीडियमचे असू तुम्हाला सगळ्या भाषेमधून पेपर दिला जातो त्यामुळे तुम्हाला ते रीड करता येतो. आता इथे सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिले आहेत. मी इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी फक्त पेपर रीड करून दाखवते आणि संपूर्ण पेपर व्यवस्थित सविस्तर मी मराठीतून समजून सांगते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. लास्टला मी खूप इम्पॉर्टंट नक्कीच टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये फर्स्ट, डू नॉट यूज एनी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स फॉर ड्रॉइंग. Second, drawing in small size will not be considered. Third, composition of drawing should be created by you. It should not be a copy of any other drawing. Fourth, use of another suggestive element and suitable background. फोर्थ नंबरला आहे यूज ऑफ अनदर सजेस्टिव्ह एलिमेंट अँड सुटेबल बॅकग्राऊंड शुड बी इन्क्लुडेड टू सूट द गिवन सब्जेक्ट. फिफ्थ नंबर, पे अटेन्शन टू द फॅक्टर्स रिक्वायर्ड फॉर ड्रॉइंग, मुवमेंट इन अक्रॉर्डन्स विथ द सिच्युएशन अँड सुटेबल कलरिंग. आता मी फक्त हे रीड करून दाखवते. इंग्लिश मिडियमच्या मुलांना जर व्यवस्थित पेपर दिसत नसेल तर त्यासाठी मी फक्त रीड करत आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील पेपर नंतर वाचू शकता. बेस ऑन द गिवन इव्हेंट्स गिवन बिलो, डू अ रॅपिड ड्रॉइंग युजिंग अ पेन्सिल ऑन एनी वन अँड कलर इट विथ सुटेबल कलर्स. मराठीतून पेपर व्यवस्थित समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहायची आहे. तुम्हाला A ग्रेड नक्की मिळणार आहे. माझ्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. त्यातून तुम्हाला खूप गोष्टी समजणार आहेत. जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका. त्याची मी उत्तरे तुम्हाला नक्की देईल. बघा इथे फर्स्ट सब्जेक्ट तुम्हाला काय आला आहे. तुम्हाला 4 सब्जेक्ट दिले जातात. फार्मर्स वर्किंग इन अ फील्ड, एनी वन इंडियन फेस्टिवल, ब्लड डोनेशन कॅम्प आणि चिल्ड्रन्स प्लेइंग इन द रेन. 4 सब्जेक्ट दिले जातील किंवा 3 सब्जेक्ट दिले जातील आणि तुम्ही फक्त एक सब्जेक्ट तुमच्या आवडीचा जो आहे तो निवडायचा आहे आणि तुम्ही त्याच्यावरती ड्रॉइंग काढायचं आहे. ड्रॉइंग पेपर एक्झाम सेंटरलाच मिळणार आहे. तुम्हाला भरपूर हे जे काही सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही गेला SP एज्युकेशन शुभांगी पाटील या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला ड्रॉइंगच्या सगळ्या व्हिडिओज, लेटेस्ट व्हिडिओज, क्वेश्चन पेपर्स पाहायला मिळणार आहे. प्रपोज्ड कलर मीडियम, वॉटर कलर, कलर पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स कलर, इंक कलर्स available in the environment can be used independently or combining together according to your liking. आता पहा खाली स्मरणचित्र. पेपर तुम्हाला कसा येतो पहा. पेपरला A ग्रेड मिळवण्यासाठीच फार महत्वाचं असतं की तुमचा क्वेश्चन पेपर नेमका कसा येणार आहे. ही भरपूर मुलांच्या मध्ये शंका असते डोक्यामध्ये की एक्झामचा पेपर नेमका कसा येणार आहे. तर पेपर अशा प्रकारे येतो. सुरुवातीला तुम्हाला सूचना दिल्या जातात. परीक्षार्थीसाठी सूचना. बघा पहिल्या नंबरची सूचना आहे कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत. कंपॉस बॉक्समध्ये जे मटेरियल असतं, कर्कटक, स्केल असते किंवा राऊंडर असतं म्हणजे कोन मापक असतं, ही जी काही
यांत्रिक साधने तुमच्या कंपासच्या बॉक्समध्ये आहेत, ही तुम्ही वापरायची नाहीयेत. तुम्ही हाताने सगळ्या रेषा किंवा लाईन मारायच्या आहेत. सेकंड नंबरला लहान आकारातलं चित्र विचारात घेतलं जाणार नाही. तुम्हाला ए ग्रेड हवी आहे, त्यामुळे छोटं चित्र काढायचं नाही. तुम्ही जर छोटं चित्र काढलं तर तुम्हाला कदाचित फेल देखील केलं जाऊ शकतं किंवा ग्रेड अतिशय खालची ग्रेड तुम्हाला मिळू शकते. थर्ड नंबर पहा, चित्र रचना स्वनिर्मित असावी, इतर चित्राची नक्कल करू नये. पहा मुलांनो, तिथे भरपूर स्टुडंट्स तुमच्यासारखे बसलेले असतात. प्रत्येकाच्या डोक्यामधल्या कल्पनेनुसार ते चित्र त्यांनी काढलेलं असतं. त्यांचं चित्र कॉपी न करता प्रत्येकाची चित्ररचना किंवा ड्रॉइंग काढण्याची पद्धत जी आहे, मेथड आहे, ती वेगळी असते. स्वतःच्या आयडिया जर तुम्ही त्याच्यात वापरल्या तर 100% तुमचं चित्र अतिशय सुंदर होतं, ड्रॉइंग खूप छान होतं आणि तुम्हाला ए ग्रेड 100% मिळते. एकमेकांचं कॉपी केल्याने ए ग्रेड मिळत नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. स्वतःला डोक्यामध्ये तुमच्या विषय, आणि इथं मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगते की तुम्हाला जेवढे काही विषय जे सब्जेक्ट महत्वाचे आहेत मेमरी ड्रॉइंग किंवा स्मरण चित्रसाठीचे, माझ्या चॅनलवरती जर मेमरी ड्रॉइंगच्या तुम्ही व्हिडिओ पाहिल्या, एलिमेंटरीच्या पण पहा, इंटरमिजिएटच्या पण पहा, भरपूर विषय दिले आहेत. चित्रामध्ये टीचर कधी ए ग्रेड देतात, चित्रामध्ये नेमकं त्यांना काय हवं असतं, हे संपूर्ण मी चित्र दाखवून मांडलेलं आहे, दाखवलेलं आहे चित्र. त्याने तुम्हाला खूप आयडियाज येणार आहे, त्यामुळे ते नक्की व्हिडिओ तुम्ही पाहून काढा. फिफ्थ नंबरला पहा, चित्रातील घटकाचे रेखाटन, हालचालीतील स्थिती व सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे. चित्रामध्ये ज्या काही फिगर्स काढलेल्या आहेत त्या तुम्ही कशा काढता, त्यांच्या हालचाली कशा काढता, तुम्ही कलरिंग कसं करता, याला देखील खूप महत्व आहे. खालील सूचित घटना प्रसंगावर आधारित चित्र निर्मितीच्या दृष्टीने पेन्सिलने कोणतेही एक शीघ्र चित्र काढावं, योग्य रंगात रंगवा. आता पहा, इथे तुम्हाला जे काही ऑप्शन दिले आहेत, 3 तुम्हाला देतील, इथे 4 दाखवलेले आहेत आणि त्या 3 मधून किंवा 4 मधून तुम्ही एकच फक्त चूज करायचं आहे, कोणतंही निवडायचं आहे आणि ते ड्रॉइंग तुम्ही ड्रॉइंग पेपरवरती काढायचं आहे, सगळे काढायचे नाहीत. 1 नंबरला आहे शेतामध्ये काम करणारे शेतकरी. हा तुम्ही विषय जर आवडत असेल तर हा काढू शकता. तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल की शेतामध्ये काम करणारे शेतकरी हे तुम्ही ड्रॉइंग कसं काढू शकता, हे मी तुम्हाला दाखवलं आहे, ते पहा. त्याचप्रमाणे सेकंड नंबरचा विषय आहे कोणताही एखादा राष्ट्रीय सण. कोणताही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, कोणताही एखादा राष्ट्रीय सण जो आहे तो तुम्ही काढायचा आहे तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, हे मुद्दाम तुम्हाला आयडिया येण्यासाठीच मी स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यामुळे अशा प्रकारे टीचरला अपेक्षित आहे इरेजरचा वापर कमीत कमी करायचा आणि कलरिंग अतिशय फ्रेश व्यवस्थित करायचं. बघा, थर्ड नंबरचा सब्जेक्ट आहे रक्तदान शिबिर. रक्तदान शिबिर जो सब्जेक्ट आहे तो देखील तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल, तो नीट पाहून घ्या. कसं तुम्हाला ब्लड डोनेट करताना वातावरण कसं, ती वातावरण निर्मिती कशी करायची. मूळ फोकस काय करायचं मुलांनो, मूळ फोकस हा त्या जो सब्जेक्ट दिला आहे त्याला करायचा. रक्तदान शिबिर म्हणल्यानंतर एखादा जो रक्तदान करणारा माणूस आहे त्याला फोकस करता येईल. रक्त देताना जी पिशवी आहे, रक्त देण्याची पिशवी किंवा बॉटल जी आहे ब्लडची, ही कशी तिथं हायलाईट करता येईल ते तुम्हाला दाखवता येईल. वातावरण निर्मिती करायची, बॅकग्राऊंड कमी दाखवायचं, मूळ विषयाला हायलाईट करायचं, हे तुम्हाला समोर दिसत असणाऱ्या स्क्रीनवरच्या चित्रातून लक्षात येईल. आता फोर्थ नंबर, पावसात खेळणारी मुले. इथे पाऊस आणि खेळणारी मुले हे हायलाईट करायचं आहे. बाकी भाग जास्त हायलाईट करायचा नाही. समोर तुम्हाला जे दिसत आहे चित्र ते पाहून घ्या व्यवस्थित. खूप मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो, मलाही बरेच मुलं कमेंट्स करत आहेत की आम्ही कोणते कलर्स वापरू शकतो. इथे तुम्हाला स्पष्ट खाली दिलेलं असतं पेपरमध्ये, पण हा पेपर हातात मिळाल्यानंतर तुम्हाला कळतं. म्हणूनच हा पेपर दाखवण्याचं कारण आधी हेच आहे, हे तुम्हाला आधी कळणं गरजेचं आहे की तुम्ही कोणतेही कलर्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. इथे स्पष्ट लिहिलं आहे, सूचित रंगमाध्यम जलद रंग, पारदर्शक किंवा अपारदर्शक, रंगीत पेन्सिल, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, विविध रंगातील शाई परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंग माध्यमाचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे म्हणजे तुम्ही जर वॅक्स क्रेयॉन्स वापरायचे संपूर्ण पेपरमध्ये ठरवले तर तुम्ही ते वॅक्स क्रेयॉन्सनी सुद्धा संपूर्ण कलरिंग त्या ड्रॉइंगचं करू शकता. तुम्ही वॅक्स क्रेयॉन्स आणि ऑइल पेस्टल असे जरी कलर एकत्रपणे वापरले तरी देखील त्यांनी त्याची परवानगी दिलेली आहे. आता काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, त्या तुम्ही व्यवस्थित ऐका. या ठिकाणी टिप्समध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, तुम्ही वेळेचा वापर कसा करायचा. एकूण तुम्हाला हा जो स्मरणचित्र किंवा मेमरी ड्रॉइंगचा जो इंटरमिजिएटचा पेपर आहे यासाठी तुमच्याकडे आहेत 2 तास. बऱ्याच मुलांना भीती असते की संपूर्ण चित्र तुमचं कलरिंग करून होईल की नाही. आता तुम्ही व्यवस्थित जर टाइम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला व्यवस्थित तुमचा पेपर कंप्लीट होणार आहे. कारण अर्धवट जर पेपर राहिला, कलरिंग थोडं जरी अर्धवट राहिलं तरी सुद्धा तो पेपर विचारात घेतला जात नाही, त्या पेपरला तुम्हाला फेल केलं जातं. त्यामुळे टायमिंगचं अतिशय महत्वाची गोष्ट मी इथे तुम्हाला सांगते, ती व्यवस्थित ऐका. तुम्ही काय करायचं, रफ स्केच आहे म्हणजे तुम्ही एक कच्चं रेखाटन करणारे किंवा रफ स्केच करणारे ते फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही करायचं आहे. आणि फायनल जे रेखाटन आहे किंवा फायनल स्केच आहे,
पूर्ण ड्रॉइंगचं संपूर्ण जे चित्र आहे त्याचं फायनल व्यवस्थित पेन्सिलने स्केचिंग करून घेण्यासाठी तुम्ही 30 मिनिट्स म्हणजे 30 मिनिट वापरायचे आहेत. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की रफ स्केच तुम्ही करायचं त्याला गेले 10 मिनिट. फायनल जे काही संपूर्ण स्केच आहे फायनल हे झालं 30 मिनिट्स. म्हणजे आता तुमची 40 मिनिट्स किंवा 40 मिनिट तुमचे गेले. आता लक्षात ठेवा, ब्लॅक पेनने किंवा बाह्यरेषा ज्या तुमच्या आहेत, आउटलाईन आहे किंवा कलरिंग आहे, याच्यासाठी संपूर्ण 1 तास 10 मिनिट म्हणजे 70 मिनिट्स म्हणजेच 1 तास 10 मिनिट घड्याळ लावून व्यवस्थित यासाठी वापरायचे. कलरिंगसाठी भरपूर वेळ असतो. फक्त व्यवस्थित नियोजन करून तुम्ही जर केलं तर 100% तुमचं चित्र व्यवस्थित कंप्लीट होणार आहे. 70 मिनिट्समध्ये आउटलाईन पेनने जर तुम्हाला करायची असेल तर ती आणि तुमचं जे काही संपूर्ण कलरिंग आहे ते. आता इथे लक्षात आलं असेल पहिले 10 मिनिट्स गेले, नंतर 30 मिनिट आणि नंतर 70 मिनिट. म्हणजे आता 110 मिनिट तुमचे गेले आणि राहिले फक्त आता शेवटचे तुमच्याकडे 10 मिनिट म्हणजे 10 मिनिट. आता लक्षात ठेवायचं, चित्र ड्राय होण्यासाठी किंवा ड्रॉइंग जे आहे ते सुकण्यासाठी शेवटचे 10 मिनिट तुम्हाला ठेवावेच लागणार आहेत. नाहीतर पुढे चित्र जर ओलसर गठ्ठ्यातून पुढे गेलं तर चित्र एकमेकांना चिकटतं आणि ते चित्र खराब होऊ शकतं. अशा वेळेला ती काळजी तुम्ही घ्यायची आहे. टीचर ही काळजी घेणार नाहीत. तुम्ही स्वतः व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून शेवटचे 10 मिनिट जे आहेत ते तुम्ही कलर ड्राय होण्यासाठी तुमच्या ड्रॉइंग पेपरचा संपूर्ण कलर ड्राय होण्यासाठी ठेवायचे आहेत किंवा काही चित्र दुरुस्त करण्याचं राहिलेलं असतं ते तुम्ही करायचं आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत तुम्हाला टीचरनी हे देखील शिकवलेलं असणार आहे की मेमरी ड्रॉइंगमध्ये कमीत कमी तुम्ही 4 म्हणजे 4 ह्युमन फिगर्स दाखवणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ह्युमन फिगर्स तुम्ही काढू शकता. पण कमीत कमी तुम्ही 4 फिगर्स तरी दाखवायच्या. कलर्स कोणते वापरायचे हे मी सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता. आता जेव्हा ह्युमन फिगर्स तुम्ही काढता तेव्हा त्याचे कान, नाक, डोळे म्हणजे फेस जो आहे तो याच्यामध्ये फार बारकाव्याने ते चित्र काढायचं नाही. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही तिथे बारकाव्याने चित्र काढायला लागला तर म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर फेस काढायला चालू झालं तर तुमच्या लक्षात येत नाही की किती मोठा आकार तुम्ही घेतला आहे किंवा किती लहान आकार घेतला आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला ए ग्रेड हवी आहे. जो ड्रॉइंग पेपर तुम्हाला एक्झाम सेंटरवरती मिळणार आहे, अँसर शीट म्हणून तो तुम्हाला तिथेच मिळणार आहे. फक्त ड्रॉइंग मटेरियल जे आहे ते सगळं तुम्ही घरून न्यायचं आहे. अगदी पाणी, फडकी काय न्यायचं मटेरियल त्याची देखील व्हिडिओ आहे, ती नक्की पहा. म्हणजे एकही गोष्ट तुमची घरी विसरणार नाही. माझी ती व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं आहे की मूळ फोकस करत नाहीत. एखादी फुटबॉल खेळणारी मुलं आहेत, तर फुटबॉल खेळणारी मुलं अतिशय छोटी दाखवली जातात आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडचा भाग आहे तो खूप मोठा दाखवला जातो, तो हायलाइट केला जातो. असं जर तुम्ही केलं तर ए ग्रेड तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सांगितलं, जर जो विषय तुम्हाला मूळ दिलेला आहे त्यालाच फक्त हायलाइट करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे ह्युमन फिगर्स किंवा माणसांच्या आकृती काढणार आहेत, माणसे, मुले, महिला, मुली जे काही काढणार आहे त्यांच्या हालचाली, ज्या बॉडीच्या हालचाली आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे दाखवायच्या. नाहीतर सगळे उभेच्या उभे, सगळ्यांचे हातपाय सरळच्या सरळ अशा प्रकारे दाखवायचं नाही. कुणी पळतंय, कुणी हात हलवतंय किंवा कुणी बसलंय खाली, अशा प्रकारे त्या चित्राला अनुसरून तुम्ही तो बदल करायचा आहे. आणि चित्र व्यवस्थित एकमेकाशी सुसंगत असं करायचंय. डल कलर अजिबात वापरायचे नाही, फ्रेश कलर वापरायचे आहेत. बॅकग्राऊंडला जर तुम्ही लाईट कलर्स दिले तर तुम्ही फ्रंटला जे तुमचे मूळ फोकस ज्या सब्जेक्टचा आहे त्याला तुम्ही डार्क कलर देऊ शकता किंवा पाठीमागे जर तुम्ही डार्क कलर बॅकग्राऊंडला दिला असेल वॉश म्हणून तर तुम्ही समोरच्या बाजूला लाईट कलर देऊ शकता. अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन जर केलं तर तुमचं चित्र उठावदार दिसतं. खाडाखोड करायची नाही. जरी चित्र इन केस चुकलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. वेळ भरपूर असतो. शेवटपर्यंत निराश न होता चित्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इंटरमिजिएट खरंच खूप महत्वाची आहे, कारण जेव्हा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स वाढून मिळतात तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे ही जी एक्झाम आहे ती प्रामाणिकपणे द्या. माझ्या सगळ्या व्हिडिओ मी खूप बारकाईने विचार करून तुमच्यासाठी बनवले आहेत. बरेच वर्ष झालं मी या व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मुलांना नेमके कोणते प्रश्न पडतात हे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी त्यामध्ये दिली आहेत. बरीच मुले कमेंटमध्ये मला काही प्रश्न विचारतात, पण माझ्या लक्षात येतं मुलं व्हिडिओ पूर्ण ऐकत नाहीत. तुमच्याकडे वेळ नसेल तरी व्हिडिओ फास्ट स्पीडने करायची आणि संपूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता ऐकायची आहे. कारण जर तुम्हाला संपूर्ण गोष्ट मुळापासून कळाली की तुम्हाला टीचरला नेमकं तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तेव्हाच तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. हे लक्षात घ्या. चित्र सगळ्यांनाच काढता येतं, ड्रॉइंग सगळेच छान काढतात, पण काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित ऐकायच्या आहेत. संपूर्ण चित्रच कलरिंग करून टाकायचं असं करायचं नाही. बघा, तुमच्या चित्रामध्ये तुम्ही जर लक्ष दिलं, काही भाग जर थोडासा पांढरा दाखवला किंवा व्हाईट दिसला तरी देखील ते चित्र खूप छान दिसतं. त्यामुळे अगदी कलरिंग करायचे तर सगळेच कलर्स वापरायचे असं करायचं नाही. कलरिंग करताना थोडासा शेडिंगचा यूज तुम्ही केला तरी खूप चित्र छान दिसतं. त्यामुळे शेडिंग नक्की वापरा. शेडिंग याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की समजा तुम्ही ग्रीन कलर घेतला तर डार्क ग्रीन, लाईट ग्रीन
आणि अजून लाईट ग्रीन अशा पद्धतीने तुम्ही शेडिंग दाखवू शकता. जर तुम्हाला चुकून कुठे दाखवता आली की शॅडो तुम्हाला दाखवता आली म्हणजे सावली, शॅडो म्हणजे सावली, तरी तुम्ही ती दाखवा. टीचरला फक्त प्रेझेंट करायचं आहे की तुम्हाला काय काय समजलं आहे. चित्राच्या विषयाच्या अनुसरून चित्र नेमकं कसं काढायचं खरोखर माझ्या व्हिडिओ नक्की पहा. मेमरी ड्रॉइंगच्या देखील नक्की व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला खूप आयडिया येणार आहेत की त्या चित्रामध्ये टीचरला नेमकी काय अपेक्षा आहे याची, आणि तुम्हाला 100% त्यामुळे ए ग्रेड मिळणार आहे. तुम्ही तुमच्या ड्रॉइंगला जर आउटलाईन करणार असाल, आउटलाईन अतिशय बारीक किंवा अतिशय जाड असं काही करू नका. मीडियम पद्धतीने दिसायला छान दिसेल अशा पद्धतीने करा. अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं, बरेच स्टुडंट्स असे करतात की ज्या ह्युमन फिगर्स दाखवले आहेत त्यांच्या ड्रेसवर, कपड्यांवर डिझाईन काढत बसतात. बारीक बारीक डिझाईन काढण्याची काही गरज नाही, त्याला महत्त्व नाही. तुमच्या ह्युमन फिगर्स ज्या आहेत सुटसुटीत व्यवस्थित काढायच्या, त्यासाठी वेळ घालवायचा नाही. बारीक डिझाईन कपड्यांवरती काढत बसायचं नाही. झाडांची पानं काढताना सुद्धा एक एक पान काढत बसायचं नाही. योग्य स्मार्ट पद्धतीने टीचरला दाखवायचं आहे की तुम्हाला कसा विषय समजला आहे. जो विषय दिला आहे त्याला मूळ फोकस करायचा आहे. आता बऱ्याच मुलांना हा देखील प्रश्न आहे की जॉमेट्रिक मटेरियल जे आहे वापरायचं नाही किंवा कंपास बॉक्स वापरायचं नाही. अशा वेळेला स्केल सुद्धा वापरायची तुम्हाला परवानगी दिलेली नाही. तेव्हा आउटलाईन जी आहे ती तुम्हाला हातानेच काढायची आहे. त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही आता व्हिडिओ लवकर पाहत असाल तर तुम्ही बघून घ्या कशी काढायची ते. हातानेच तुम्ही ती रेष जी आहे आउटलाईन, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ड्रॉइंग पेपर हातात तुमच्या जेव्हा मिळतो तेव्हा साईडला 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतर ठेवून तुम्ही चारही बाजूंनी एक आउटलाईन काढता आणि ती आउटलाईन तुम्हाला बिना स्केलची पट्टी न वापरता काढायची असती. बऱ्याच शाळेमध्ये परवानगी देत असतील तर मला माहित नाही, तिथं तुमच्या शिक्षकांना विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्केल वापरू शकता की नाही हे तुम्ही तिथे ठरवा. पण माझ्या माहितीप्रमाणे स्केल सुद्धा वापरायची नाही. ती आउटलाईन देखील तुम्ही हातानेच काढायची आहे. ज्यांना अजिबातच ह्युमन फिगर्स काढता येत नाही त्यांच्यासाठी मी ह्युमन फिगर्सच्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला कधी मिळणार आहेत, ABC ला नेमके किती मार्क मिळतात याची देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ऑल क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत. नव्याने देखील व्हिडिओ मी रोज टाकत आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटन आहे ते देखील दाबा. त्याने मला अजून एक लाईक मिळणार आहे. आणि अशाच माझ्या सगळ्या व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.